नमस्कार, मी डॉक्टर रणजित जोशी. आज कदाचित पहिल्यांदाच आपण भेटतो आहोत आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे की प्रेग्नन्सी राहत नाही किंवा मूल राहत नाही त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत, प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढच्या ट्रीटमेंटची दिशा आपल्याला आज ठरवायची आहे. आता सर्वप्रथम माझे सहकारी जे आहेत ते तुमच्या सगळी माहिती घेतील, पर्सनल डिटेल्स किंवा आतापर्यंत झालेल्या मेडिकल ट्रीटमेंटची माहिती एका कम्प्युटर रेकॉर्डवर तयार करतील. आता हे कम्प्युटर रेकॉर्ड तयार झाल्यामुळे एक तुमच्या नावाची फाईल तयार होते. ह्याचा फायदा असा होतो की पुढे जाऊन आपल्याला सगळी माहिती कुठल्याही क्षणी मिळते आणि काय काय ट्रीटमेंट झाली याची अचूक माहिती मिळाल्यामुळे योग्य ते निर्णय आपल्याला घेता येतात. ही माहिती झाल्यानंतर तुम्हाला काही माहितीपर व्हिडिओज ऐकवले जातील, त्याच्यामध्ये काही जनरल व्हिडिओज असतील आणि काही तुमच्या पर्टिक्युलर कंडिशनबद्दलची माहिती किंवा व्हिडिओज असतील. त्यानंतर पुढची जर काही प्रोसिजर करायची असेल तर त्याबद्दलची माहिती त्या व्हिडिओजमध्ये दिली असेल. आता हे करत असताना किंवा ही ट्रीटमेंट सुरू करत असताना काही 2-4 गोष्टी मला असं वाटतं की ज्या महत्त्वाच्या आहेत आणि ज्या तुमच्याशी मी बोलाव्यात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिकता. मेडिकली तर ट्रीटमेंट चालूच असते, डॉक्टर औषध देतात, इंजेक्शन देतात, पण त्याचबरोबर बरीच मानसिक घालमेल ही ह्या जोडप्याची होत असते. साधारण अशा लक्षात येतं की मूल होत नाही, हे अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष चाललं की मानसिकता ढासळायला लागते आणि आपल्या काही सायकोलॉजिकल किंवा मानसिक रिॲक्शन्स या गोष्टीला दिल्या जातात. आता या रिॲक्शन्स काय आहेत तर पहिल्यांदा राग येणं, चिडणं, रडणं किंवा दोष देणं. सुरुवातीला आपण आजूबाजूच्या सजीव निर्जीव गोष्टींना दोष देतो, नंतर तो स्वतःला देतो. डिप्रेशनमध्ये लोक जातात की आजूबाजूला काय चाललं हे कळत नाही. अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपली मानसिकता जात असते. नवऱ्या दोष असो किंवा बायकोत दोष असो, दोघांपैकी कोणाची मानसिकता ढासळली किंवा कमी झाली तर पूर्ण घरच डिस्टर्ब व्हायला लागतं. आणि म्हणून हे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपण समजून घेतलं की बायकोला आज चिडचिड करते तर तिला थोडा वेळ दिला तर ती स्वतःहूनच शांत होते, पण त्याच वेळेला आपण 4 शब्द जास्त बोललो तर गोष्टी वाढत जातात. बरेच जण असे लक्षात येतं की ट्रीटमेंटला कंटाळून काही काळ किंवा काही महिने किंवा काही वर्ष ट्रीटमेंट बंद करतात आणि त्याच्यामुळे महत्त्वाचा वेळ वाया जातो. वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण स्त्रीची प्रजनन आयुष्य हे मर्यादित असतं. साधारण असं लक्षात आलं की 32-35 वर्षांनंतर जर प्रेग्नन्सी झाली तर ती प्रेग्नन्सी होणं नुसतंच अवघड नसतं, तर ती प्रेग्नन्सी पण हाय रिस्क किंवा जास्त जोखमीची असते. म्हणून वेळ न वाया घालवता जेवढं लवकर ट्रीटमेंट होता येईल तेवढं जास्त चांगलं. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की जे आज आपल्या समाजात चाललंय की तुम्ही TV वर म्हणा किंवा वृत्तपत्रातून, न्यूजपेपरमधून वाचलं असेल की मुलगा आहे का मुलगी आहे हे बघणं किंवा मुलगाच हवा असणं, ही एका प्रकारची विकृती किंवा एक वेगळा समज आपल्या समाजात आहे. मला इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगावं लागतं की अशा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट इथे आपण करत नाही. मुलगाच व्हावा किंवा मुलगा आहे का हे बघणं हे आपल्या देशामध्ये कायद्याने गुन्हा आहे. कायद्याची एक बाजू झाली, पण दुसरं मला असं वाटतं की मूल होण्याकरता आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे. मुलगा व्हावा की मुलगी व्हावी हे आपण देवावर सोडू, कारण देवाला काहीतरी काम दिलं पाहिजे आणि आपण सगळ्या ह्या ट्रीटमेंट करून प्रामाणिकपणे काम करून प्रयत्न करूया की तुम्हाला लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहील. धन्यवाद. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.